नमस्कार. ऑप्शन ट्रेडिंग हे नाव ऐकलंय कधी? हां, शेअर बाजारातलं एक महत्वाचं अंग आहे हे. बरोबर. पण ते पुट्स, कॉल्स, इम्प्लाइड व्हॉलेटॅलिटी हे शब्द ऐकले की अनेकांना वाटतं की हे काहीतरी खूप क्लिष्ट आहे. म्हणजे फक्त गणिती लोकांसाठी किंवा खूप जोखीम घेणाऱ्यांसाठी. हो, तसा समाज असतो बऱ्याच जणांचा. पण विचार करा, याच विषयावर एक असं पुस्तक आहे ज्याला अनेक जण प्रमाण मानतात, जे ह्या काय म्हणतात त्याला आर्थिक साधनांना धोरणात्मक गुंतवणुकीचं रूप देतं. अगदी लॉरेन्स जी मॅकमिलन यांचं ऑप्शन्स ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट. ऑप्शन विश्वातलं बायबल म्हणतात त्याला. हो, तर आज आपण ह्याच पुस्तकावर सखोल चर्चा करणार आहोत. म्हणजे झटपट श्रीमंती वगैरे नाही, पण ज्यांना खरंच समजून घ्यायचंय त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. बरोबर. ज्यांना ऑप्शन्स वापरून संपत्ती निर्माण करायची आहे किंवा मग स्वतःच्या पोर्टफोलिओचं संरक्षण करायचं आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. तर सुरुवात करूया. नक्की. एकदम मूलभूत गोष्टींपासून सुरू करू. ऑप्शन म्हणजे नेमकं काय आहे? मॅकमिलननी कसं समजावलं हे? अगदी सोप्या भाषेत. हां, ऑप्शन म्हणजे एक करार. फक्त एक कॉन्ट्रॅक्ट. हां, हा करार खरेदीदाराला एका विशिष्ट तारखेपर्यंत किंवा त्या तारखेला एका ठरलेल्या किमतीला, जिला आपण स्ट्राईक प्राइस म्हणतो, एखादी गोष्ट समजा स्टॉक विकत घेण्याचा किंवा विकण्याचा अधिकार देतो. अधिकार. हां, पण बंधन नाही, बरोबर? अगदी बरोबर. हेच महत्वाचं आहे. फक्त अधिकार, कोणतंही बंधन नाही. खरेदीदाराला वाटलं तरच तो वापरणार. याचं उदाहरण म्हणजे घरासाठी डिपॉझिट देण्यासारखं. आपण किंमत ठरवून थोडी रक्कम भरतो. हो, उत्तम उदाहरण आहे. समजा किंमत लॉक केली, आता घराचे भाव वाढले तर आपल्याला जुन्या कमी किमतीत घर मिळतं. फायदा. आणि जर भाव कमी झाले किंवा नाही घ्यायचं घर, तर फक्त डिपॉझिटची रक्कम जाते. घर घेण्याचं बंधन नसतं. ऑप्शनमध्ये अगदी तसंच. अच्छा. आणि ऑप्शन विकणाऱ्यावर मात्र बंधन असतं. जर खरेदीदारानं अधिकार वापरला तर विकणाऱ्याला तो सौदा पूर्ण करावाच लागतो. आणि त्यासाठी खरेदीदार जी रक्कम देतो त्याला प्रीमियम म्हणतात. बरोबर. ती त्या अधिकाराची किंमत असते. आणि यात दोन मुख्य प्रकार आहेत, कॉल आणि पुट. हो, अगदी मूलभूत. कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. कॉल म्हणजे कॉल ऑप्शन म्हणजे स्टॉक एका ठरलेल्या किमतीला खरेदी करण्याचा अधिकार. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की स्टॉकची किंमत वाढणार आहे, तेजी आहे, तेव्हा कॉल घेणार. हो, बुलिश असाल तेव्हा. आणि पुट ऑप्शन म्हणजे स्टॉक एका ठरलेल्या किमतीला विकण्याचा अधिकार. म्हणजे जेव्हा वाटतं की किंमत पडणार आहे, मंदीची शक्यता. बरोबर. बेरिश असाल तेव्हा, संरक्षणासाठी किंवा किंमत घसरणीवर पैसे कमावण्यासाठी. आणि मॅकमिलन म्हणतात की सगळ्या क्लिष्ट स्ट्रॅटेजी ह्याच दोनच्या कॉम्बिनेशन्स आहेत. अगदी. शेकडो स्ट्रॅटेजी आहेत पुस्तकात, पण त्या सगळ्या याच दोन मूलभूत ऑप्शन्सच्या खरेदी विक्रीतून तयार होतात. पाया अगदी साधा आहे. चला तर मग एका लोकप्रिय स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया, कवर्ड कॉल. मॅकमिलन म्हणतात की ही तुलनेने कमी जोखीमची आहे आणि सुरुवात करणाऱ्यांसाठी चांगली. हो, कवर्ड कॉल खूप वापरली जाते. कवर्ड कारण तुमच्याकडे ऑलरेडी त्या कंपनीचे शेअर्स असतात. अच्छा, समजा माझ्याकडे ॲपलचे 100 शेअर्स आहेत. आणि आपल्याला वाटतंय की ॲपल कंपनी चांगली आहे, दीर्घकाळ ठेवायची आहे, पण लगेच म्हणजे पुढच्या महिन्यात काही स्टॉक खूप वाढणार नाहीये किंवा थोडा खाली पण येऊ शकतो. ठीक. अशा वेळी आपण त्या 100 शेअर्सवर एका विशिष्ट स्ट्राईक प्राइसचा कॉल ऑप्शन विकू शकता. म्हणजे मी दुसऱ्या कोणाला तरी माझे ॲपल शेअर्स एका ठरलेल्या किमतीला घेण्याचा अधिकार विकतोय. बरोबर. आणि त्या बदल्यात आपल्याला लगेच प्रीमियम मिळतो. म्हणजे तात्काळ उत्पन्न. हे तर चांगलं आहे, पण मग पुढे काय होतं? दोन शक्यता. एक, जर स्टॉकची किंमत ऑप्शनच्या मुदत संपेपर्यंत स्ट्राईक प्राइसच्या खालीच राहिली, तर ऑप्शन खरेदी करणारा तो अधिकार वापरणार नाही. ऑप्शन एक्सपायर होईल. मग आपल्याला मिळालेला सगळा प्रीमियम आपला फायदा. म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर एक्स्ट्रा इन्कम. ओके. आणि दुसरी शक्यता, जर किंमत वाढली तर? जर किंमत स्ट्राईक प्राइसच्या वर गेली तर खरेदीदार त्याचा अधिकार वापरेल. मग आपल्याला आपले शेअर्स त्या स्ट्राईक प्राइसला विकावे लागतील. म्हणजे जरी किंमत खूप जास्त वाढली असेल तरी मला त्याच ठरलेल्या स्ट्राईक प्राइसला विकावे लागतील? हो, इथे तुमचा वरचा नफा मर्यादित होतो, पण तुम्हाला सुरुवातीला मिळालेला प्रीमियम पण मिळतोच. पण मग यात मोठी तेजी चुकवण्याचा धोका आहे नाही का? मॅकमिलन काय म्हणतात याबद्दल? बरोबर. हाच तो ट्रेड ऑफ आहे. मॅकमिलन स्पष्ट करतात की कवर्ड कॉल म्हणजे तुम्ही संभाव्य मोठ्या नफ्यावर मर्यादा घालता, पण त्या बदल्यात निश्चित उत्पन्न मिळतं. म्हणजे ही एक धोरणात्मक निवड आहे. अगदी. उद्देश मोठा नफा कमावणे नाही, तर नियमित उत्पन्न मिळवणे आहे किंवा कॉस्ट बेसिस कमी करणे.
जी लोकं हळू वाढणाऱ्या किंवा स्थिर बाजारात परतावा शोधतायत त्यांच्यासाठी हे चांगले आहे. समजलं. म्हणजे आपल्या उद्दिष्टांवर आणि बाजाराच्या अंदाजावर अवलंबून आहे. आता याच्या उलट परिस्थिती बघूया. समजा बाजारात मोठी घसरण येईल अशी भीती वाटतेय. आपले शेअर्स विकायचे नाहीत लगेच, पण नुकसानीपासून संरक्षण हवंय. इथे काय? इथे येते प्रोटेक्टिव्ह पुट स्ट्रॅटेजी. मॅकमिलन यानं अगदी योग्य शब्दात पोर्टफोलिओ विमा म्हणतात. विमा म्हणजे गाडीच्या विम्यासारखं? अगदी तसंच. आपण विमा काढतो, पण अपघात व्हावा असं नाही वाटत. नुकसान झाल्यास संरक्षण मिळावं हा हेतू. प्रोटेक्टिव्ह पुटचं पण तेच काम आहे. कसं काम करतं हे? समजा माझ्याकडे टाटा मोटर्सचे 100 शेअर्स आहेत, भाव आहे 900 रुपये. मला भीती वाटतेय की तो 700 रुपयेपर्यंत पडेल. तर आपण समजा 800 किंवा 750च्या स्ट्राईक प्राईसचा पुट ऑप्शन विकत घेऊ शकता. यासाठी थोडा प्रीमियम भरावा लागेल. हा झाला विम्याचा हप्ता. ठीक आहे, मग? आता समजा खरंच बाजार कोसळला आणि टाटा मोटर 750 रुपये झाला, तरी तुमच्याकडे 800 रुपयाला जी स्ट्राईक निवडली होती ते शेअर्स विकण्याचा अधिकार आहे. अरे वा, म्हणजे मोठं नुकसान टळलं. हो, तुमचं नुकसान 900 रुपयावरून 750 रुपयाऐवजी फक्त 900 रुपयावरून 800 रुपयापर्यंतच मर्यादित राहिलं आणि भरलेला प्रीमियम वजा जाता. आणि जर बाजार वाढला तर तुमचा पुट ऑप्शन एक्सपायर होईल. भरलेला प्रीमियम वाया जाईल, पण तो विम्याचा हफ्ता होता, ज्यामुळे तुम्ही शांत झोपू शकलात. म्हणजे हे पण एक धोरणात्मक पाऊल झालं, आपत्कालीन परिस्थितीसाठी खर्च केल्यासारखं. बरोबर. ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करायची आहे आणि तात्पुरत्या घसरणीमुळे चांगले स्टॉक विकायचे नाहीयेत, त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. पण मॅकमिलन फक्त अशा संरक्षण किंवा उत्पन्न मिळवण्याच्या स्ट्रॅटेजीबद्दलच बोलतात का? की ऑप्शन्स वापरून बाजाराच्या दिशेवर जास्त थेट अंदाज मानता येतो? नक्कीच. सर्वात सरळ मार्ग म्हणजे थेट कॉल ऑप्शन विकत घेणे, जर तेजी वाटत असेल, किंवा पुट ऑप्शन विकत घेणे जर मंदी वाटत असेल. हां. यात फायदा अमर्यादित असू शकतो आणि तोटा भरलेल्या प्रीमियम इतकाच. पण यात धोका जास्त असतो, कारण नुसती दिशा बरोबर येऊन चालत नाही. किंमत किती आणि किती वेळेत बदलते हे पण महत्वाचं ठरतं. ऑप्शन निरुपयोगी ठरला तर पूर्ण प्रीमियम जातो. अच्छा. आणि म्हणूनच मॅकमिलन स्प्रेड स्ट्रॅटेजींवर खूप भर देतात. स्प्रेड म्हणजे काय? स्प्रेड म्हणजे एकाच वेळी एक ऑप्शन विकत घेणे आणि दुसरा विकणे. समजा एकाच स्टॉकचे, एकाच एक्सपायरीचे, पण वेगळ्या स्ट्राईक प्राईसचे. ओके. यामुळे काय होतं की तुमचा संभाव्य नफा पण मर्यादित होतो आणि संभाव्य तोटा पण मर्यादित होतो. म्हणजे जोखीम नियंत्रणात राहते. उदाहरणार्थ बुल कॉल स्प्रेड. त्यात काय करतात? तुम्ही कमी स्ट्राईकचा कॉल विकत घेता आणि त्याचवेळी जास्त स्ट्राईकचा कॉल विकता. यामुळे नेट प्रीमियम कमी लागतो, पण नफा पण मर्यादित होतो. हे जास्त सुरक्षित मानलं जातं नुसता कॉल घेण्यापेक्षा. म्हणजे ऑप्शन्स फक्त दिशेसाठी नाहीत, तर जोखीम कमी जास्त करण्यासाठी पण आहेत. तुम्ही म्हणालात किंमत किती आणि कधी बदलते हे महत्वाचं आहे. इथेच व्हॉलेटिलिटी येते का? अगदी बरोबर, मुद्दा पकडलाय. मॅकमिलन यांच्या पुस्तकाचा मोठा हिस्सा व्हॉलेटायलिटीवर आहे. ते म्हणतात, यशस्वी ऑप्शन ट्रेडर व्हायचं असेल तर व्हॉलेटॅलिटी समजून घेणं अत्यावश्यक आहे. व्हॉलेटॅलिटी म्हणजे किमतीतला चढ उतार. याचे काही प्रकार असतात का? हो, मुख्य 2 प्रकार महत्वाचे आहेत. एक म्हणजे हिस्टॉरिकल व्हॉलेटॅलिटी. HV. हो, भूतकाळात स्टॉकच्या किमतीत प्रत्यक्ष किती चढउतार झाले याचं मोजमाप. हा डेटा आहे, वस्तुस्थिती. आणि दुसरा आणि जास्त महत्वाचा म्हणजे इम्प्लाइड व्हॉलेटॅलिटी. इम्प्लाइड म्हणजे अपेक्षित. बरोबर. भविष्यात स्टॉकमध्ये किती चढउतार होईल याचा बाजाराचा अंदाज. हा अंदाज ऑप्शनच्या किमतीमध्येच असतो. ही बाजाराची अपेक्षा असते. म्हणजे बाजार किती घाबरलेला आहे किंवा किती उत्साहात आहे असं काहीसं. अगदी तसंच. याला बाजाराचा फिअर टेज किंवा भीती निर्देशांक म्हणतात. जेव्हा बाजारात अनिश्चितता असते, समजा मोठे निकाल येणार आहेत, निवडणुका आहेत, तेव्हा लोकांना मोठ्या हालचालींची अपेक्षा असते. मग IV वाढते आणि ऑप्शन्स महाग होतात. महाग का होतात? कारण मोठ्या चढउतारात ऑप्शन फायद्यात यायची शक्यता वाढते ना, म्हणून जास्त किंमत मोजायला लोक तयार असतात. आणि जेव्हा शांतता असते तेव्हा IV कमी होते, ऑप्शन स्वस्त होतात. मग याचा अर्थ ट्रेडर्स फक्त स्टॉक वर जाईल की खाली यावर नाही, तर तो किती जोरात वर खाली होईल यावर पण ट्रेड करू शकतात, व्होलॅटिलिटीवर. हो, आणि हेच प्रगत ऑप्शन ट्रेडिंगचं वैशिष्ट्य आहे. मॅकमिलन सांगतात की काही ट्रेडर्स फक्त दिशेचा नाही तर व्होलॅटिलिटीच्या अपेक्षांवर ट्रेड करतात. कसं काय? समजा एखाद्याला वाटतंय की IV सध्या खूप कमी आहे पण लवकरच वाढणार आहे. म्हणजे एखादी मोठी घटना घडणार आहे असं वाटतं. बरोबर. तर तो ऑप्शन खरेदी करेल, कारण IV वाढली की ऑप्शनची किंमत वाढते, स्टॉकची किंमत फार नाही बदलली तरी. अच्छा,
आणि याउलट जर वाटलं की IV खूप जास्त आहे, बाजार जास्तच घाबरलाय आणि ती कमी होईल, तर तो ऑप्शन विक्री करेल. कारण IV कमी झाली की ऑप्शनची किंमत आपोआप कमी होते. वा, म्हणजे हे अजून एक लेव्हलवरचं विश्लेषण झालं. दिशा, किंमत, वेळ आणि आता व्हॉलेटॅलिटी. मॅकमिलन यांच्या या प्रचंड मोठ्या पुस्तकातून आपण महत्त्वाचं काय शिकतो? काय आहेत मुख्य टेकअवेज? खूप काही आहे, पण 4-5 मुख्य गोष्टी सांगता येतील. सांगा ना. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं, ऑप्शन्स ही साधनं आहेत, लॉटरीची तिकीटं नाहीत. मॅकमिलन याच तत्वज्ञानावर जोर देतात. प्रत्येक ट्रेडमागे स्पष्ट धोरणात्मक उद्देश हवा, मग तो उत्पन्न मिळवणे असो, संरक्षण असो, मर्यादित जोखमीसह अंदाज घेणे असो. किंवा व्हॉलेटॅलिटीवर खेळणे असो, पण विचारपूर्वक. अगदी. दुसरी गोष्ट, लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी. ऑप्शन्स तुम्हाला कोणत्याही बाजारात, तेजी, मंदी किंवा अगदी स्थिर बाजारात सुद्धा पैसे कमावण्याची संधी देतात. तुमच्याकडे खूप पर्याय उपलब्ध होतात. फक्त शेअर विकत घेण्यापलीकडे बरंच काही आहे. तिसरं, जोखीम व्यवस्थापन सर्वोपरी आहे. मॅकमिलन सतत यावर भर देतात. स्प्रेड्स आणि इतर जोखीम मर्यादित करणाऱ्या स्ट्रॅटेजीज महत्त्वाच्या आहेत. व्यावसायिक ट्रेडर्स मोठा नफा मिळवण्यापेक्षा आपलं भांडवल कसं वाचवायचं यावर जास्त लक्ष देतात. खेळात टिकून राहणं महत्त्वाचं. बरोबर. आणि चौथी गोष्ट, शिक्षण आणि सराव अत्यावश्यक आहे. हे सहज करण्यासारखं नाही. पुस्तक एवढं मोठं आहे कारण विषय खोल आहे. ग्रीक्स, डेल्टा, थीटा, वेगा, व्होलॅटिलिटी, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, या सगळ्याचा अभ्यास लागतो, वेळ द्यावा लागतो. खरंय, हे पुस्तक म्हणजे एका बैठकीत वाचायचं नाहीये. हा तर एक संदर्भ ग्रंथ आहे, म्हणजे डेस्कवर ठेवून परत परत बघण्यासारखा. अगदी. हे तुम्हाला व्यावसायिकांसारखं विचार करायला शिकवतं. तर जरी ऑप्शन ट्रेडिंगचं जग सुरुवातीला थोडं क्लिष्ट वाटलं, तरी मॅकमिलन दाखवतात की योग्य शिक्षण, शिस्त आणि धोरणात्मक विचार असेल तर गंभीर गुंतवणूकदार नक्कीच या साधनांचा प्रभावी वापर करू शकतो. बरोबर. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण पाहिलं की ट्रेडर्स दिशेवर किंवा व्हॉलेटॅलिटीवर आधारित निर्णय घेतात. हो. पण जर या दोन्ही गोष्टींना एकत्र आणलं तर, म्हणजे स्टॉक कोणत्या दिशेने जाईल याचा अंदाज आणि व्हॉलेटॅलिटी वाढेल की कमी होईल याचा अंदाज, या दोन्हींचं मिश्रण करून अजून कितीतरी प्रभावी स्ट्रॅटेजी बनवता येतील. म्हणजे अशी स्ट्रॅटेजी जी स्टॉक थोडा वर जाईल पण व्हॉलेटॅलिटी कमी होईल यावर आधारित असेल, किंवा स्टॉक स्थिर राहील पण व्हॉलेटॅलिटी खूप वाढेल यावर आधारलेली असेल. मॅकमिलन यांच्या पुस्तकात दिलेल्या ज्ञानाच्या आधारावर अशा अनेक शक्यतांचा विचार करता येतो. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. अधिक सखोल अभ्यासासाठी नक्कीच वाव आहे. चला, तर मग आजच्या या सखोल चर्चेसाठी इथेच थांबूया. पुढच्या वेळी भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि हुशारीने गुंतवणूक करा.